नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कटकारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये. ढीगभर मुलं पडलेत बिन लग्नाची, पण लग्न काही होईना. आणि त्यात मुलींच्या आणि मुलीच्या घरच्यांच्या एवढ्या अपेक्षा वाढल्यात की मुलगी द्यायला तयार नाही कोणी. आता हे झालं गमतीचा विषय, पण दुसऱ्या बाजूला वंशाला दिवा पाहिजे म्हणून जर मुलगी असेल तर लगेच पोटात असतानाच गर्भपात करणे, त्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. एकतर लग्न व्हायना म्हणून टेन्शन, आणि त्यात जर झालं लग्न तर बायको कधी काटा काढेल याचा भरोसा नाही. आताच घडलेली घटना, मुस्कानची मेरठ केस. नवऱ्याला मारलं, त्याचे तुकडे केले, ते ड्रम मध्ये भरले आणि कोणाला तपासच लागायला नको म्हणून सिमेंट टाकून बंद करून टाकलं. या घटनेची चर्चा संपते न संपते तोच दुसरी घटना घडली. 15च दिवस झाले होते लग्नाला, नवऱ्याचा थेट कार्यक्रम करून टाकला. आणि ह्याच घटनेबद्दल आजच्या स्टोरीमधून आपण जाणून घेऊ. पण एक महत्वाची बातमी सांगतो, तुम्हाला अजून थोडंसं टेन्शन देतो, म्हणजे लग्न करावं का नाही करावं हेच तुम्हाला कळणार नाही. 2022च्या आकडेवारीनुसार जगभरात 48,800 महिला आणि मुलींचे खून झाले. 2023 मध्ये हा आकडा वाढला आणि 53,000 महिला आणि मुलींची हत्या झाली. पण यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या खुनांपैकी 60% खून जवळचेच करणारे होते, म्हणजे नवरा, प्रियकर, जुना प्रियकर. आणि इतकंच नाही तर 48,000 आणि 53,000 खुनांपैकी 90% खुने घरातच झाले, म्हणजे जिथं नवरा बायको राहतात तिथंच कुणी ना कुणी एकामेकाची हत्या करते. आता तुम्ही म्हणसाल की यात नवीन काय आहे, पण जेव्हा ही आकडेवारी देशात होणाऱ्या खुनांच्या स्टोऱ्यांची जोडली जाते, बातम्यांची जोडली जाते, तेव्हा थरका पडतो. आणि आज आपण अशाच एका सत्य घटनावरती बोलणार आहोत, जिथं प्रेम, विश्वास आणि लालच यांनी एक घर अक्षरशः उद्ध्वस्त केलं. ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशातील औरैया येथील. या औरैयामध्ये 5 मार्च 2025 रोजी एक लग्न झालं. हे लग्न होतं दिलीप आणि प्रगतीचं. मुलीचं नाव प्रगती आणि मुलाचं नाव दिलीप. आणि या लग्नात एक खास गोष्ट होती. प्रगतीची मोठी बहीण आधीच दिलीपच्या मोठ्या भावाशी लग्न करून त्याच घरात सून म्हणून राहत होती. म्हणजे एका घरात 2 बहिणी सासरी जाणार होत्या. दिलीप हा कोट्यधीश घरातला मुलगा होता. वय वर्ष फक्त 21. त्याच्या कुटुंबाकडं क्रेन चालवण्याचं मोठं काम होतं, म्हणजे रस्ते बांधणी, मोठमोठ्या मशीन्स, कोट्यवधीची मालमत्ता. घरात पैशाची कमतरता नव्हती. प्रगतीची मोठी बहीण त्याच घरात सून म्हणून आनंदात होती. घरच्यांना वाटलं की मोठी मुलगी सुखात आहे, छोट्या मुलीचे लग्न याच घरात जर करून दिलं तर प्रगती खुश राहील, आपली लहान मुलगी सुद्धा खुश राहील. प्रगती आणि दिलीपची ओळख झाली, दोघांची पटापटी झाली आणि लग्नाची तयारी झाली. 5 मार्चला मोठ्या थाटामाटात लग्न झालं. दिलीप वऱ्हाड घेऊन आला आणि लग्न करून प्रगतीला घरी घेऊन गेला. 6 मार्चला प्रगती सासरी पोचली. सुरुवातीचे दिवस सगळे आनंदात गेले. पाहुणे येत होते आणि उत्तर प्रदेशमधील रीतिरिवाजाप्रमाणे मोदी काही असते तिथं, तर त्याचे पैसे मिळाले. 2च दिवसांनी सगळ्या रस्म झाल्या आणि प्रगती माहेरी परत गेली 8 मार्चला. मग 4 दिवसांनी म्हणजे 12 मार्चला ती पुन्हा सासरी आली. आणि 2 दिवसांनी 14 मार्चला होळी आली. लग्नानंतरची पहिलीच होळी म्हणून प्रगती पुन्हा माहेरी गेली. आता लग्नाला 14 दिवस झाले होते. तिचा नवरा दिलीप लग्नानंतर 14-15 दिवसाची सुट्टी घेऊन घरीच होता, लग्न आहे त्यामुळं, आणि होळी आहे म्हणून तो सुद्धा घरीच होता. पण 19 मार्चला त्याने ठरवलं की आता कामावर जायचं, खूप सुट्ट्या झाल्या. तो क्रेन घेऊन निघाला आणि आपल्या मोठ्या भावाला त्याने फोन केला की माझं काम संपले, आता मी थोड्याच वेळात घरी येतो. पण तो घरी परतलाच नाही. रात्र झाली. घरच्यांनी फोन केला पण फोन लागत नव्हता. सगळे घाबरले. इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. त्याच वेळी गावापासून काही किलोमीटर अंतरावर एका सुनसान ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीला एक लाश दिसली आणि मृतदेह दिसला. त्याने पोलिसांना फोन केला. पोलीस आले, मृतदेह पाहिला आणि तो मृतदेह दिलीपचाच असल्याचं कळलं. दिलीपच्या घरच्यांना कळवण्यात आलं आणि सगळ्या घरात अक्षरशः आक्रोश माजला. सगळ्या घरात रडारड चालू झाली. फक्त 14 दिवसापूर्वी लग्न झालं होतं. घरात सजावट अजून तशीच होती आणि आता मृत्यूची बातमी आली होती. दिलीपच्या सासरचे लोक सुद्धा बातमी कळल्यावर तिथं पोहोचले. प्रगती जी 14 दिवसांची नवरी होती, तिच्या हातावरची मेहंदी अजून पुसली सुद्धा नव्हती. ती रडत रडत सासरी पोचली. सगळं घर धुक्यात बुडालं होतं. प्रगती रडत होती, ओरडत होती. तिची अवस्था अक्षरशः बिकट झाली होती.
अंगावरची हळद अजून गेली नव्हती, हातावरची मेहंदी सुद्धा अजून पुसली नव्हती आणि त्याच्या आतच नवरी विधवा झाली होती. सगळा परिसर हळहळत होता. कोणी म्हणालं काय झालं असेल, कोणी म्हणालं हे तर नवीन लग्नाचं घर होतं, आनंदाचं वातावरण होतं आणि आता हे कसलं दुःख वाटायला आलं. नवी नवरी विधवा झाली, एका कुटुंबाने आपला नुकताच लग्न झालेला मुलगा गमावला, हे कसं काय झालं अचानक. पण इकडे पोलिसांच्या मनात वेगळंच होतं. पोलीस घटनास्थळी आले होते, सगळं कामकाज सगळ्या घटनाची ते तपासणी करत होते आणि त्यांना या खुनाचा तपास करायचा होता. घटनास्थळी पोलीस आले, डेड बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली आणि पोस्टमॉर्टम झालं आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कळलं की दिलीपच्या मानेच्या मागच्या बाजूला गोळी मारली. शिवाय त्याच्या शरीरावरती धारदार हत्याराने अनेक वार केले होते. आता प्रश्न हा होता, हा खून कुणी आणि का केला. पोलिसांनी तपास सुरू केला. दिलीप कोट्याधीश होता, पण त्याची कोणाशी दुश्मनी नव्हती. गावात आणि इतर परिसरात त्याचं कोणीही शत्रू नव्हतं. प्रगती आणि दिलीप लग्नानंतर आनंदात होते आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की प्रगतीच्या घराच्या मध्ये सुद्धा कोणीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता. मग हा खून केला कोणी, पोलिसांना काहीच शोधावा लागत नव्हता. मग त्यांनी आपला नेहमीचा मार्ग पकडला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली, पण तरी सुद्धा हातात काही सापडत नव्हतं. पोलिसांनी घरातील मंडळींना, नातेवाईकांना विचारायला चालू केलं. 19 मार्चला दिलीप कुठे कुठे गेला होता, त्याचं रूट काय होता, तो कुठल्या मार्गाने गेला, ते कुठे कुठे गेला होता. जिथे लाश सापडली त्या परिसरातील कॅमेरे शोधले, पण तिथे काहीच नव्हतं. सुनसान जागा होती. शेवटी तपास करताना पोलिसांना कळलं की दिलीप एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे काही लोक भेटली. त्यांनी आमची गाडी खड्ड्यात अडकली होती म्हणून दिलीपला विनंती केली की आमची गाडी खड्ड्यातून बाहेर काढायला मदत करा. आणि कारण त्यावेळेस दिलीपकडे क्रेन होतं, तो क्रेन घेऊनच गेला होता. दिलीप त्यांच्यासोबत क्रेन घेऊन निघाला. क्रेन आकाराने खूप मोठं होतं म्हणून पोलिसांनी रस्त्यावर लक्ष दिलं आणि नशिबाने त्या एका ठिकाणी त्यांना सीसीटीव्ही सापडला आणि त्या फुटेजमध्ये क्रेन जाताना दिसली. त्या क्रेनवर दिलीप सोबत 3-4 लोक बसलेले दिसले, पण चेहरे अस्पष्ट होते कारण कॅमेरा खूप लांब होता. पोलिसांनी रेस्टॉरंटवाल्याकडून विचारलं तर त्यांनी सांगितलं दिलीप इथे आला होता. काही लोक म्हणाले की आमची गाडी अडकली, क्रेनची गरज आहे. दिलीप म्हणाला मी मदत करतो. माणुसकीच्या नात्याने दिलीप त्यांच्यासोबत गेला, पण चेहरे अस्पष्ट असल्याने पोलिसांना सुद्धा काहीच कळत नव्हतं. मग पोलिसांनी त्या परिसरातील मोबाईल टॉवर तपासले आणि त्यावेळी कोणते कोणते नंबर त्या टॉवरच्या आसपास ॲक्टिव्ह होते याचा डेटा मागवला आणि त्या डेटामध्ये पोलिसांच्या हातात एक नंबर लागला आणि तो नंबर पाहून पोलीस चकित झाले. कारण तो नंबर होता रामजी नागर नावाच्या एका शूटरचा. रामजीवर 10 ते 12 खटले होते, खुनाच्या केसेस होत्या आणि तो सध्या जामिनावरती बाहेर आला होता. जिथे लाश सापडली तिथेच रामजीचा नंबर ॲक्टिव्ह होता. पोलिसांनी त्याला शोधलं आणि घरी घेऊन त्याला उचलून आणलं. सुरुवातीला त्याने नकार दिला, उडावडीची उत्तर दिली, पण सीसीटीव्ही आणि मोबाईल डेटा दाखवताच तो घाबरला आणि त्याने कबूल केलं की हो मीच मारलं. आणि मग त्याने 2-3 नावं सांगितली. त्यातलं एक नाव होतं अनुराग, जो प्रगतीच्या गावातला होता. पोलिसांनी अनुरागला उचललं. आता रामजी आणि अनुराग दोघांना समोरासमोर बसून चौकशीला सुरुवात केली आणि मग पोलीस थेट दिलीपच्या घरीच पोचले. तिथं अजूनही शोकाळ पसरलेली होती. प्रगती सुद्धा दिलीपची बायको रडत होती. घरचे तिला धीर देत होते. पोलिसांना पाहून लोकांना वाटलं की तपाससाठी आले असतील, पण पोलीस म्हणाले आम्हाला जरा प्रगतीशी बोलायचे, सर्वांनी घराच्या बाहेर जा. आणि प्रगतीशी एकट्यात 15 मिनिट बोलणं झालं. मग एका महिला पोलीस अधिकाऱ्याने प्रगतीचा हात धरला आणि तिला गाडीत बसवायला नेलं. घरचे लोक चकित झाले, हे काय चाललंय, एकतर आधीच तिचा नवरा मेला आहे आणि आता तिलाच का पोलीस पकडून घेऊन बरोबर घेऊन चाललेत. काहींनी विरोध केला, पण पोलीस म्हणाले आमचं काम आम्हाला करू द्या. ही तुमची सून जी रडून रडून हाल झालेत ना, जी तुमची सून तीच तुमची सून तुमच्या मुलाची खुनी आहे. घरच्यांना धक्काच बसला. पोलीस स्टेशनवर प्रगतीला बरोबर घेऊन गेले. पोलीस स्टेशनवर प्रगतीची चौकशी चालू झाली. आता अनुराग आणि प्रगती समोरासमोर होते आणि मग रामजी आणि अनुरागचा दोघांचा सगळं जबाब घेतला आणि मग सगळी कहाणी उघड झाली.
ही कहाणी इतकी विचित्र होती की जर प्रगतीने थोडं तरी डोकं लढवलं असतं ना तर कदाचित दिलीप जिवंत राहिला असता. पण पैशाचे लालच आणि जुनं लफडं या गोष्टीने तिला दुसरं काहीच दिसत नव्हतं. प्रगती आणि अनुराग यांची जुनी ओळख होती. गावातील मैत्री होती. मैत्री प्रेमात बदलली होती. अनुराग हा पक्का ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. गरीब होता. पण प्रगतीला त्याच्यासोबत आयुष्य हवं होतं. त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दिलीपशी ठरवलं होतं आणि प्रगतीला हे नको होतं. तिने नकार दिला होता. पण तरी सुद्धा लग्न दिलीप बरोबर झालं. ती अनुरागला भेटली आणि म्हणाली मी दिलीप सोबत लग्न करते. लग्नानंतर काही दिवसांनी तो मेला तर त्याची संपत्ती मला मिळेल. मग आपण दोघं सुखाने संसार करू. आपल्याकडे खूप पैसे असतील. काम करायची गरज पडणार नाही आणि मग आपण लग्न करू. मी विधवा झाले की कोणी आडवं येणार नाही. मग तुम्हाला लग्नाची मागणी घाल. सगळेजण तुझी स्तुती करतील की एका विधवा महिलेशी लग्न करतोय म्हणून सर्वजण तुझी पाठ थोपटतील. 5 मार्चला लग्न झालं. प्रगती सासरी गेली. पण ती अनुराग बरोबर लग्न करण्यास उतावळी झाली होती. अनुरागला सोडून तिला काहीच दिसत नव्हतं. 6 मार्चला ती सासरी पोहोचली. 8 मार्चला माहेरी गेली आणि 12 मार्चला परत आली. 14 मार्चला होळीसाठी ती ज्यावेळेस माहेरी आली होती ती अनुरागला भेटायला गेली आणि तिथून प्लॅन पक्का केला. मोदिकाईचे जे 1 लाख रुपये भेटले होते तिने ते अनुरागला दिले आणि म्हणाले एक सुपारी कोदर शोध. अनुरागने रामजी नागरला शोधलं. पण रामजीने 2 लाख रुपये मागितले. अनुरागकडे 1 लाख रुपये होते. त्याने अजून 1 लाखांचा जुगाड केला. 2 लाख रुपये जमवले आणि ते रामजीला दिले आणि दिलीपची सुपारी पक्की झाली. 19 मार्चला दिलीप पहिल्यांदा कामावर गेला. प्रगतीने अनुरागला फोन केला आजच दिलीपला संपवून टाका. त्याला ठेवू नका. मग अनुरागने रामजीला सांगितलं दिलीप रेस्टॉरंटमध्ये थांबला आहे. आणि मग रामजी आणि त्याचे साथीदार तिथे पोहोचले. त्यांनी दिलीपला खोटं सांगितलं आमची गाडी अडकली आहे. क्रेन घेऊन चला आणि आम्हाला मदत करा. दिलीप क्रेन घेऊन त्यांना घेऊन निघाला. सुनसान जागी त्यांनी क्रेन थांबवली आणि मागून या 4-5 जणांनी त्याच्या डोक्यात गोळी मारली. एवढंच नाही तर हा दिलीप नक्की मेलाय का नाही ते शहानिशा करण्यासाठी परत चाकूने वार केले आणि मग हे सर्वजण पळून गेले. प्रगती, अनुराग आणि रामजी यांनी ही हत्याकांड कबूल केलं. आता त्यांना 15 ते 20 वर्षे जन्मठेप नक्कीच होईल. पण दुर्दैवी दिलीपची काही चुकी नसताना त्याचा जीव गेला. पोलिसांचं म्हणणं होतं प्रगतीच्या घरच्याचा विरोध असताना सुद्धा जर तिने अनुरागशी लग्न केलं असतं तर कदाचित दिलीप वाचला असता. पण तिला फक्त अनुराग पाहिजे होता आणि दिलीपची संपत्ती हवी होती. आणि या लालचापायी एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. हातावरची मेहंदी सुकायच्या आत नवऱ्याचा खून प्रगतीने केला. इतकी वाईट घटना घडली. त्यामुळं ही कहाणी जरी इथं संपली, ही गोष्ट जरी इथं संपली ना तरी प्रश्न मात्र संपत नाही. कारण आज अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती झाली की विचारायलाच नको. त्याच्यामुळं या चॅनलच्या माध्यमातून माझं तुम्हाला सांगणं आहे की सावध राहा. खून करणारे, एकामेकाची ईर्ष्या करणारे आपल्याच घरातले लोक असतात. बाहेरच्यापासून काही धोका शक्यतो नसतो. त्यामुळे सावध राहा, सुरक्षित राहा एवढं सांगेल. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी कट करताना सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.